आजचा अभंग आहे, पाववील ठाया पांडुरंग चिंतिलिया, त्यासी चिंतिलिया मनी चित्ता करी गमसणी, पावावया फळ अंगी असावे हे बळ, तुका म्हणे तई सिद्धी ओळंगती पायी. याचा अर्थ आहे, पांडुरंगाचे चिंतन केले असता आपल्याला जे ठिकाण पाहिजे आहे, जे पद पाहिजे आहे, त्या ठिकाणी आपल्याला तो पोहोचवतो. मनामध्ये त्याचे चिंतन केले म्हणजे तो चित्ताला आपल्या स्वरूपाने वेढून टाकतो. इच्छिलेले फळ प्राप्त होण्यास आपल्या अंगी हरिभक्तीचे बळ पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, असे असेल तर रिद्धी सिद्धी हरिभक्ताची चरणसेवा करतात. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगतात, ए यथामाम प्रपद्यन्ते तांस्ततैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. अर्थात जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी त्याला देतो. हे पार्था, सर्वजण माझ्या मार्गाचे सर्व प्रकारे अनुसरण करतात. ज्याची जशी इच्छा असते आणि त्याप्रमाणे पात्रता असते तसे प्रत्येकाच्या कार्याचे फळ भगवंत देत असतात. पण हरिभक्त हा शुद्ध भक्ती व्यतिरिक्त इतर कोणत्याही फळाची भगवंताकडून अपेक्षा करीत नाही. कारण त्याला निश्चित माहिती असते की हरिभक्तीशिवाय सर्व काही अस्वाभाविक आणि अशाश्वत आहे. म्हणून रिद्धी सिद्धी ज्यासुद्धा अशाश्वत आहेत त्याही हरिभक्तांच्या चरणाची सेवा करतात. जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा म्हणून कळवळा येत असे या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरिता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत. म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.